सुंदर मनामध्ये भरली। आता सगळ्यांची डोकी गरम आहेत, एकदा डोकी थंड होऊ देत, सगळं निवळू दे, मग बोलू ना आपण, नाही का? त्या पाय पराचा कावळा जर झाला ना, सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जातील आपल्या। गेल्या त्या आधीच। हा, पण आपण अजून कंट्रोल करू शकतो ना परिस्थिती। मग वहिनी जेव्हा बापूंना बोलल्या तेव्हा काऊन परिस्थिती कंट्रोल नाही केली तू अभ्या? तू नको घेऊ बाजू त्यांची माझ्याकडे। आजपर्यंत वहिनी काय काय बोलून गेल्यात मला, माझ्या पगारावरून, माझ्या कामावरून, माझ्या दिसण्यावरून, सगळ्या गोष्टी सहन केल्या मी। एका शब्दानं कधीच कोणाला काही बोलले नाही, पण माझ्या बापूंना वाटेल ते बोलणं ना माझ्याने सहन होणार नाही अभ्या। नाही नाही, हा तिढा असा सुटणार नाही, मला ही ब्रह्मघाट सोडावीच लागल। ए दादा, अजय, हे औषध आहे का? बापूंना दे दादा। हो, पुढे सुनबाई, बोलवा त्यांना, मला बोलायचंय जरा। बोलले मी तिच्याशी, मग अहो जाऊ द्या ना। जाऊन द्या? एवढा गंभीर विषय असाच जाऊन द्या? अहो तुम्ही तर बोलूच नका काय अजिबात। लय ऐकून गेले आम्ही तुमचं बी आजपर्यंत। सुनबाई, सुनबाई, काय लागतं? हो, सारखी तक्रार असते ना तुमची। मी घरातली थोरली सून आहे, मला कोणी मान देत नाही, मला कोणी विचारित नाही। थोरली सून म्हणून मिरवायची एवढी हौस आहे ना, तर त्या जबाबदारीनं का वागत नाही राहिले तुम्ही? हा, घरातल्या मान मर्यादा विसरले काय तुम्ही? किती वेळा सांगितलं तुम्हाला, घरातली मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलत जाऊ नका, बोलत जाऊ नका, कळत नाही? बरं, इकडून तिकडून बोलल्या तर बोलल्या, काय म्हणले बापूल तुम्ही? बापूंनी बळजबरी केली। अरे आपण काय बोलतो, कोणाला बोलतो, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? उचलायची जीम, लावायची टाळ्याला। बापूला त्याची पोरगी जड नाहीये, मान्य, 34 वेळा नकार आला, पण त्याचा अर्थ बापूंनी बळजबरी करून पोरीचं लग्न लावला असा नाहीये। अहो तुम्ही ऐका ना। अहो काय ऐका, काय ऐकायचं तुमचं? मी बे आजकाल एवढ्या पैसाटल्यावर का करू राहिला तेच कळून नाही राहिलं आम्हाला। तुम्हीच दोषा लावला होता नुसता, लतीने माझी सून व्हायला पाहिजे, लतीने माझी सून व्हायला पाहिजे। आता झाली तुमची लती सून। आता का तिला पाण्यात पाहू राहिले तुम्ही? तिची कोणती गोष्ट तुम्हाला सारखी का खटकू राहिली? वराच्या आंधळ्या माया पुढं कोण बरोबर कोण चूक हे बी तुम्हाला कळून नाही राहिलं। आणि काय म्हणले तुम्ही? काय म्हणलेलं तिला? तुझा बाप साधा पोस्टमन आहे। एक गोष्ट सांगत होतो मला, बापू भलेही साधा पोस्टमन असेल, पण बापूने आयुष्यभर नुसती पत्रच नाही वाटली, त्या पत्राबरोबर प्रेम वाटलं। प्रत्येक माणसाशी जोडली त्यांनी। माणूस ओळखीचा असो नसो, बापूला काही फरक पडत नव्हता। अरे त्यांच्यासाठी त्यांचं पत्र वाचत तास तास उभा राहायचा तो माणूस। आणि ते नुसते हाक जरी मारले ना, अख्खा गाव त्याच्या मदतीसाठी उभा राहील असा आहे बापू। आणि बापू नुसता माझा शेजारी किंवा याही नाहीये, बापू मला माझ्या धाकट्या भावासारखा आहे। अवा इथून पुढं बापू बद्दल जर कोणी काही बोललं तर मला अजिबात चालायचं नाही, सांगून ठेवतो। काय हो सुनबाई, समजा बापूच्या जागी तुम्ही असते तर तुम्ही दिली असती का तुमच्या आयुष्यभराची पुंजी अशी दुसऱ्या कोणाच्या हातात? ते बी पोरीचं लग्न तोंडावर असताना?
रागात बोलले होते आप्पा. अगं हे मी तू रागाच्या भरात असं काही बोलून जाते ना समोरच्या माणसाला की त्याच्या पार काळजाच्या चिंध्या होऊन जातात. आणि त्या माणसाने विसरू म्हणलं ना तरी त्याला विसरता येत नाही ग. सॉरी, चूक झाली, मी परत असं नाही करणार. माफी आमची नाही, बापूंची मागायची. बापूंचे पाय धरायचे, चुकलं म्हणायचं आणि परत अशी चूक होणार नाही हे बी सांगायचं. आलेच मी. ए यार दादा, काय करू राहिलं तू? अबे तुझ्या ओळखीत कोणी चांगला वकील आहे का रे? ए हे असलं काही करायचं नाही हो. काय असलं काय नाही आता मला सहनच नाही होते अबे आता. ए हे पाय, तू चिडलाय दादा आता, तू शांत हो, आपण बोलून नंतर. हे आतापासूनच नाहीच आहे अबे, हे लग्न झाल्यापासून असंच आहे. ए दादा हे पाय, ठीक आहे ना, तू शांत होय, तू बोल हवं तर. हा आता बोल माझ्याशी, पण निर्णय काही घ्यायचा नाही हो. निर्णय आता घेतलाच नाही, तो आधीपासूनच ठरलाय माझा. मी फक्त आता तुला बोललोय. अजिबात माफी मागायची नाही. हा ना कमीने, भाऊजी आले होते बापूंची वकिली करायला. हा तो येणारच ना. आता काय जोरूचा गुलाम झालाय तो. नाही तर आमचं ध्यान बघा, हात उचलला ग बायावर. रिटर्न ठेवून द्यायचे ना ते बेवड्याला. कमीने, नवरा आहे तो माझा. हा मग हाना माऱ्या करणार का तो? आणि ते बी त्या फडतूस पोस्ट पास करण्यासाठी. पाय ना, एक काम कर दिदे, बॅग भर आणि ये इकडं निघून. नाही राहणार म्हणा. त्यांना तर तेच पाहिजे. दिदे अगं सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही हात का नाही तुला? असं नाहीये गमीने. माझं ऐक, बॅग भर आणि ये इकडे निघून. मला आत्याबाईंनी विचारलं पाहिजे. अगं ये येडी का कुळी तू? तुझी सासू काही कमी नाहीये, तिला विचारून येते म्हणे. आणि तसं बी हाऊस म्हणून तू घर सोडून येत नाहीये. तुझ्या नवऱ्यानं बेवड्यानं तुला मारहाण केली आहे ना, म्हणून तू घर सोडून येते. तू निघ, बॅग भर आणि ये इकडं. जोपर्यंत तो बेवडा नाक घासत इकडे येत नाही ना तुला घेऊन जायला, तोपर्यंत जायचं नाही सांगून ठेवते तुला मी. बसू दे त्याला तिकडे बोंबलत. कळू दे ना माझ्या दीदीची काय किंमत आहे ते. हो तोरा, हो तोरा, लेखाची दया करा. येडबीड लागेल का तुम्हाला? वर्धन्या नीट बोला. आपण तुम्ही खरंच माझ्या आणि मिस नाशिकच्या फ्रेंडशिप बद्दल आबांना बोलणार आहे का? हा, आपण कायला सांगायचं आबांना? बैठकीला नाही म्हणायचं हेच मुख्य कारण आहे ना. असं कशावरून? काय हेच कारण आहे? दौलत शेठ तुमची आई आहे मी. तुम्हाला जन्माला घातलंय तेव्हा तुमच्या सगळ्या नाड्या ओळखतो आम्ही. पण ऐका ना, आबांना नका ना सांगू. आबांना जर कळलं तर आबा काय करतील याचा काही नियम नाही, तुम्हाला माहिती आहे ना. ओ ओ तारामती मॅडम, ओ अहो ऐका ना, ऐका ना. ठीक आहे, नाही सांगत मी. आय लव्ह यू. पण माझी एक अट आहे. डन आहे ना, बोला ना. तुला माझ्याशी नीट वागावं लागल. माते तुम्ही सांगाल तसं करतो मी. बस सांगते मी काय करायचं ते. आम्हाला सांगा ना. बोला, आज तर बापूंकडे जाऊन माफी मागायलाच पाहिजे. हो मी बोलले तिच्याशी, पण तिला तिची चूकच समजत नाहीये. माझी भाषाच कळत नाहीये तिला. तुमची भाषा समजत नसेल तर आमच्या भाषेत परत एकदा समजून सांगतो. बोलवा त्यांना. सुनबाई, हो सुनबाई. चिडू नका बरं तुम्ही, शांतपणे बोला. अहो कसलं शांतपणे बोला? शांतपणे बोलायचे दिवस गेले. एकदा सांगितलेलं कळत नाही त्यांना. परत 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 तेच सांगावं लागतं. येणे म्हणून सांगू राहिलो आम्ही. बोलवा त्यांना. बोलवण्याची गरज नाही अप्पा. कुठं चालली माय? बाहेर